मंडळी, आज आपण मस्त अशी तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती बरोबर खाता येईल अशी भरलेली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय झटपट होणारी, कमीत कमी साहित्यात होणारी आणि अतिशय चवदार अशी ही रेसिपी बनवून तयार होते। तर ती कशी बनवायची चला तर पाहूया। तर भरलेली मिरची करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। साधारण पाव वाटी इतकं जे आहे ते सुकं खोबरं असं चिरून घेतलेलं आहे। आता इथे मी सुकं खोबरं वापरते, पण त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं, ओला नारळ जरी असेल तो वापरलात तरीही चालेल। त्यानंतर घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। तर ह्या साधारण 7-8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तर आता तुम्हाला कितपत तिखट हवंय, कमी जास्त त्या प्रमाणात करू शकता। लसूण तर 10-12 पाकळ्या लसणाच्या, किंवा मग एक कुडी, एक मोठी जर कुडी असेल तर एक घ्यायची आहे आणि लहान असेल तर 1.5 कुडी घ्यायची आहे, ते घेतलेले आहेत। आणि आलं 1.5 इंच ते घालत आहे। सोबतच जिरं, तुमच्याकडे जर जिरेपूड असेल ती घातली तरी चालेल, आणि कोथिंबीर। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। शक्यतो पाणी न घालता बारीक करा, पण अगदी पाणी न घालता जर होतच नसेल बारीक ना, तर थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेऊ शकता। आता आपण हे बारीक करून घेऊयात। तर आपलं वाटण जे आहे ते बनवून तयार आहे, हे पाहू शकता। तर आता आपण मसाला जो आहे मिरचीसाठी लागणार आहे तो बनवून घेऊयात। तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे। आता ह्यातच आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते घालूयात। सर्व वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर आपल्याला हे वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे। आल्याचा, हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे लसणाचा, तो पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण जे आहे ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे, पाहू शकता। आता गॅस जो आहे तो पूर्ण बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालत आहे हळद। त्यासोबतच गरम मसाला। आता ह्याच्यामध्ये जे काही साहित्य वापरते ना ते साहित्य आणि त्याचं प्रमाण जे आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ। आणि मीठ जेवढं आपल्याला लागतं ना ते इथेच घालायचं, म्हणजे ते मिरचीला पण छान लागतं। 1 मिनिटभर फक्त आपण हे परतून घेऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात घालत आहे शेंगदाण्याचं कूट। तर हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, साधारण अर्धी वाटी इतकं आहे। तर शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त घालतो। हे सुद्धा घातल्यानंतर मिनिटभर परतून घेऊयात। तर इथे आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठीचा मसाला जो आहे तो बनवून तयार आहे। आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर इथे आपला मसाला जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण हे मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, बघू शकता। ह्या भावनगरी मिरच्या बोलतात ह्याला, ह्या घेतलेल्या आहेत। आता ह्याच्या जागी तुम्ही ढोबळी मिरची म्हणजेच सिमला मिरची घेतलीत ना तरीही चालेल, पण ही सुद्धा मिरची चवीला खूप छान लागते बरं का भरलेली। आणि हा सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आणि हे मिरची मी मधून चिरून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे ते खाताना बिया चांगल्या लागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला नसतील काढायच्या, नाही काढल्यात तरीही चालून जाईल। अशा पद्धतीने आपण ह्या सर्व मिरच्या भरून घेऊयात। सर्व मिरच्या ज्या आहेत ते इथे मी भरून घेतलेल्या आहेत, इकडे पाहू शकता। अशा पद्धतीने ह्या भरून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण तळायला घेऊयात। तर इथे गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक साधारण 2 चमचे इतकं तेल जे आहे ते मी घातलेलं आहे। आता ह्या ज्या भरलेल्या मिरच्या आहेत की नाही ते एक एक आपल्याला ह्याच्यामध्ये अशा सोडायच्या आहेत। सर्व मिरच्या ज्या आहेत त्या मी फ्राय पॅन मध्ये घातलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी आहे आणि कमी आचेवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटाची वाफ जी आहे ती काढून घ्यायची आहे। साधारण एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपण मिरची जी आहे ते चेक करूयात।
आपल्याला फिरवून घ्यायची आहे मिरची। बघा ह्या बाजूनी छान अशी तळली गेलेली आहे। अशीच आपल्याला सर्व बाजूनी ही मिरची तळून घ्यायची आहे। आपली मिरची जी आहे ती सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता माझ्याकडे ना हा मसाला जो आहे तो एवढा शिल्लक राहिलेला आहे, तो मी ह्याच्यात घालत आहे। आता आमच्या घरात आहे ना हा मसाला असा खायला आहे ना खूप आवडतो, म्हणजे वरण भात असेल ना तर त्याच्यात मिक्स करून खायला आहे ना खूप आवडतो। त्यामुळे मी नेहमीच थोडासा जास्तच करते, पण तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातला तरी चालेल। तर हा मसाला जो आहे तो आपण ह्यात मिरचीच्याच तेलामध्ये आहे ना एक 15 ते 20 सेकंद फक्त परतून घ्यायचा, म्हणजे तो छान लागतो चवीला। आपली मिरची तर व्यवस्थित शिजली गेलेलीच आहे, तळली गेलेलीच आहे। आता मसाला जरासा भाजून घेऊयात। तर आपली भरलेली मिरची जी आहे ती बनवून तयार आहे। आता आपण काढून घेऊयात। तरी ती आपली भरलेली मिरची जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि चपाती बरोबर, भाकरी सोबत, त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी वरणासोबत खूप छान लागते आणि झटपट होणारी, कमीत कमी साहित्यात होणारी आहे। त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने भरलेली मिरची नक्की बनवून पहा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।